नमस्कार. लेखक रामचंद्र इकारे यांच्या अक्षरांची रांग या लेख संग्रहातील या रंगांचं करायचं तरी काय या लेखाचं अभिवाचन मी अभय पैर मुंबई आपल्या समोर सादर करीत आहे. या रंगांचं करायचं तरी काय. रंगपंचमी झाली. होळीपासून सुरू झालेला हा सण रंगपंचमीला संपला. आता लगबग या रंगांतून बाहेर पडण्याची, अर्थात चेहरा साफ करण्याची. काहींनी कोरडे रंग वापरून स्वतःची काळजी घेतलेली, तर काहींचा बिनधास्तपणा याही सणात दिसून येतोच. सिल्वर, गोल्डन चमक अशा सहजासहजी न निघणाऱ्या रंगांचाही वापर बिनदिक्कतपणे झालेला असतो. काहींचा केवळ अनौपचारिक सहभाग, तर काही जण नखशिखांत रंगलेले असतात. दिवस ढळताना मात्र सुरू होते लगबग चेहऱ्यावरील रंग उतरवण्याची. साबण, शॅम्पू, फेसवॉश आदींची आवर्तन सुरू होतात. दिवसभर एकमेकांना रंगवण्यासाठी आसुसलेली माणसं सायंकाळी मात्र स्वच्छ होण्यासाठी धडपडत असतात. मग अथक प्रयत्नांतून कसे बसे स्वच्छ होऊन आम्ही आरशासमोर उभे राहतो आणि मग दिसू लागतात ते राहिलेल्या रंगांचे डाग. खर तर या चेहऱ्यावरच्या रंगांतून आमची 2-3 दिवसात सुटका होते कशी बशी. पण कळत नकळत मनाभोवती लगडलेल्या रंगांचं काय. बालपणातून प्रगल्भतेकडे वाटचाल करताना निरागसतेचा रंग आम्ही केव्हाच हरवून बसतो आणि आम्हाला कळतच नाही की त्या बदल्यात धूर्तपणा, स्वार्थ, हव्यास, द्वेष, आळस, अहमपणा अशा अनेक विविक्षित रंगांनी आम्ही बरबटलेलो असतो. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कोणत्याही आरशासमोर उभे राहिलो तरी हे रंग आमच्या दृष्टीस पडत नाही, आमच्या नजरेसही येत नाही. किंबहुना याच रंगांसाठी आम्ही इतरांचे आरसे होण्यासाठी आसुसलेले असतो. जीवन व्यवहारात सोबती आलीच. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे असं म्हटलं जातं. परंतु खऱ्या अर्थानं समाजप्रिय व्हायचं असेल तर माणसानं अशा समाज विघातक रंगांपासून स्वतःला दूर ठेवायला हवं. स्वार्थ साधण्यासाठी, केवळ आपला कार्यभाग साधण्यासाठी, उरकण्यासाठी एकत्र यायचं असेल तर ती तकलादू नाती फार काळ टिकत नाही. एखाद्यासाठी धावून येणं, त्याऐवजी कळटी मारणं, यातच हल्ली माणसं तरबेज झालेली दिसून येतात. स्वास्तित्व निर्माण करणं हे प्रत्येकाचं ध्येय असतं आणि ते असायलाच हवं. पण इतरांपेक्षा वेगळं असावं या हव्यासापोटी माणसं टाळणं आणि उगाचच इतरांना कमी लेखणं हा प्रकारही समाजात पाहायला मिळतो. रंग माझा वेगळा असं म्हणत रंग दाखवण्याची आतरंग प्रवृत्ती वरचे वर वाढत आहे. प्रगतीच्या नावाखाली धावपळ करीत असताना हाती लागणारे रंग थोडेफार चाचपून घ्यायला हवेत. या रंगात प्रेम, वात्सल्य, आपलेपणा, माणुसकी अशा रंगांना स्थान दिल्यास जीवनात आपोआपच आनंद, सुख, समाधान यांचा रंग निर्माण होतो. अन्यथा आयुष्याच्या सायंकाळी जेव्हा कधी आमच्या समोर आमचं मन आरसा बनून उभं राहील त्यावेळी मात्र अजाणतेपणी अथवा स्वार्थी हेतूने चिकटलेले रंगच आमच्या आयुष्यातील न पुसलेले डाग आम्हाला दाखवेल. मग अशा वेळी मात्र कोणता सृजन साबण, शॅम्पू, फेसवॉश आमच्या हाती नसेल. तेव्हा मात्र प्रश्न पडेल, या रंगांचं करायचं तरी काय. या रंगांचं करायचं तरी काय.
पूर्व प्रकाशित दैनिक लोकमत दिनांक 15 मार्च 2020. धन्यवाद.